नमस्कार दोस्तों। हमने अब तक देखा जैसे ही भारत सरकार ने अग्निपथ में फ़ौज की भर्ती की प्रक्रिया शुरू की है, तो हमने काफ़ी लोगों से बात करी, एक्स फ़ौजियों से बात करी, फ़ौजियों के बलिदान के बारे में बात किया, फ़ौजियों के प्रॉब्लम्स के बारे में बात की। वैसे ही जब एक फ़ौजी अपने जीवन में वर्दी पहनता है, अपनी आहुति देता है, अपने प्राणों की आहुति देता है, वैसे ही उसके जो घर वाले होते हैं, उसकी पत्नी होती है, बच्चे होते हैं, वो भी उतना ही बलिदान देते हैं अपने पूरे जीवन में, जब वो फ़ौजी अपने देश की सेवा कर रहा होता है और बाद में भी। तो इसी सिलसिले में आज हम कुछ ऐसी महिलाओं से मिलने जा रहे हैं जिनके पतियों ने अपने देश के लिए बलिदान दिया है, सेवा करी है। इसी में हम लोग मिलते हैं मिसेस ज्योत्सना गर्गे इनसे। मिसेस ज्योत्सना ब्रिगेडियर हेरम गर्गे इनकी पत्नी हैं, जो खुद एक रिटायर्ड ऑफिसर हैं। तो मिलते हैं ज्योत्सना मैडम। ज्योत्सना मैडम, आपने काफ़ी सालों से फ़ौजियों की पत्नियों के लिए, फ़ौजियों के बच्चों के लिए बहुत सारा सोशल काम किया है, तो इसके बारे में थोड़ा सा बताइए। कैसे शुरुआत रही, क्या कुछ इसमें आपको करना पड़ा, कैसा रहा पूरा सफ़र? नमस्कार, मी ज्योत्सना गर्गे, माझे पती रिटायर्ड ब्रिगेडियर हेरम गर्गे आणि आता आम्ही पुण्यातच स्थायिक आहोत। तर माझा हा जो सफर तुम्ही विचारता कसा सुरू झाला, ते म्हणजे माझ्या विचारात असं आहे की आपण सर्वच एका समाजाचे घटक आहोत आणि समाजाने आपल्याला भरपूर संधी दिलेल्या आहेत, तर त्याचे आपण ऋणी आहोत। तर ते कसे आपण परतफेड त्याचे करू शकू ह्याच्याकरता मी आपली समाजसेवा सुरू केली आणि त्या संदर्भात मी आपलं गर्गे फाउंडेशनची स्थापना केली। आणि ही गर्गे फाउंडेशन म्हणजे टोटली खाजगी संस्था आहे आणि ह्याच्यात म्हणजे ही किती वर्ष झाले हे तुम्ही चालू करून? ही झाली 2015 मध्ये ही सुरू झाली आणि ही म्हणजे खाजगी संस्था आहे आणि ही याचे पंजीबद्धकरण झालेले आहे आणि याला पंजीबद्ध क्रमांकही मिळालेला आहे। ठीक आहे। आता तुम्ही सांगा, ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या योजना राबवल्या, कुठल्या कुठल्या महिलांना काय काय त्यांच्यासाठी तुम्ही काम केलेलं आहे? म्हणजे ह्याचा हे सुरू करायचा माझा म्हणजे मुख्य उद्देश हाच होता की महिलांचे सशक्तीकरण आणि बालविकास। माझा असा विचार आहे की एक महिला शिक्षित पूर्ण परिवार शिक्षित होतो आणि बालविकास म्हणजे की हे आपण भारताचे भविष्य घडवतो आहे, म्हणून याच्याकडे माझे जास्त लक्ष होते। तर सुरुवातीला मी तर म्हणजे सगळ्या ज्या महिला एकत्रित केल्या त्या जरा सण वार बघून की यांना एकत्रित आणू, यांच्याकडनं यांचे प्रश्न एकमेकींच्या ओळखी होतील, त्याच्यातून काही चर्चा होतील आणि असं करून मी आपलं ही जी माझी संघटना आहे ही वाढवत गेली। आणि ह्याच्या मी टाईम टू टाईम मीटिंग्स घेतल्यावर मला म्हणजे असं यांच्या अडीअडचणी समस्यातून मला असं कळले की ह्यांना बऱ्याचशा यातनांना सामोरे जावं लागतं, संघर्ष करावा लागतो। तर त्याच्याकरता माझ्या लेवलवर जितकं होऊ शकेल मी त्यांची मदत केली, पण माझ्या हाताबाहेरचं जे होतं त्याच्याकरता मी म्हणजे मग अधिकाऱ्यापासून तर मंत्रालयापर्यंत गेलेली आहे आणि काही गेलेली आहे। तर पण ह्याच्यातून पण माझ्या लक्षात असं आलेलं आहे की हे सैनिक जेव्हा सुट्टीवर येतात तेव्हा यांचे सर्व नातेवाईक यांच्याकडनं सगळी अनेक प्रकारची कामे करून घेतात, जसे की शेती जमीन खरेदी करणे, विहिरीचे बांधकाम, त्याच्यानंतर घरचं बांधकाम, हे सगळे त्याच्या खर्चातून भागवले जाते। पण जेव्हा हाच सैनिक जेव्हा हा शहीद होतो तेव्हा त्याची पत्नी एकटी पडल्या जाते, तिला दुरावल्या जातात। हेच काय, पण तिचा जो त्याच्यात वाटा असतो त्याच्यातसुद्धा तिला हिस्सा मिळत नाही। तर अशा बऱ्याचशा तिला प्रश्न सामोरे जावे लागतात अशा संघर्षाला। तर अशा परिस्थितीत जेव्हा ती आमच्याकडे येते तर मी
त्यांच्या परिवाराकडे जाऊन थोडंसं म्हणजे समजवण्याचा प्रयत्न करते. म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये जितकं होऊ शकतो तितकं करायचा प्रयत्न करते. तर काही तर समजून जातात, पण जे काही समजत नाही त्यांच्यावर मला लिगल ॲक्शन घ्यावी लागते. म्हणजे मग त्यांना मला सांगावं लागतं की आपल्याला असं करावं या लागतं. सगळ्या प्रोसेसमध्ये एक सगळ्यात मोठा चॅलेंज असा आहे की हे जे फौजी आहेत महाराष्ट्रातल्या कानेकोपऱ्यापासून येतात, तर तुम्हाला तितकाच प्रॉब्लेम होत असेल की त्यांना कसं कॉन्टॅक्ट करायचं, त्यांना कसं सक्षमित करायचं, हे सगळं तुम्ही कसं काय साध्य केलं? हो, हा चांगला प्रश्न आहे. मी ह्यांच्या म्हणजे असं टाईम टू टाईम मीटिंग घेते, यांचे मेळावे घेते. म्हणजे आता जसं नाशिकचे आहेत, मी बघितलं की नाशिकला खूप प्रॉब्लेम्स आहेत बुवा, तिथे 15-20 आहेत अशा महिला. तर मी तिकडे जाते, त्यांचे मेळावे घेते. मग नाही तर मग औरंगाबाद, नगर असे करून मी पूर्ण महाराष्ट्रातल्या ह्या महिला माझ्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. आणि मग मी हे जे लिगल ॲक्शन यांना सांगते घ्यायला, ह्याच्याकरता माझ्याबरोबर हे माझे म्हणजे हे एक सर्व्हिसमॅन ॲडव्होकेट सचिन वाघमारे आहेत, ते मला मदत करतात. आणि अजून म्हणजे मग हे जे अजूनही आम्ही त्यांना सांगतो की जे सरकार घोषित ज्या योजना असतात त्या ह्यांच्यापर्यंत पोचत नाही, तर त्यासुद्धा आम्ही त्यांना त्याचे अवेअरनेस त्यांना करवतो, त्यांची माहिती देतो. थोडंसं ह्याच्यामध्ये मला असं वाटतं थोडंसं तुम्ही थोडंसं विस्तार सांगावं की कुठल्या कुठल्या प्रकारची मदत तुम्ही केली, किंवा तुम्ही एक मीटिंग घेतल्यानंतर कुठल्या कुठल्या टाईपच्या त्यांना सक्षमित कसं कसं केलं, थोडंसं त्याच्याबद्दल. हो, ते सांगायचं म्हणजे की आता ह्यांना हे जसे प्रॉब्लेम्स येतात, समस्या येतात आणि वरून ह्यांचे पेन्शनचे पण खूप प्रॉब्लेम्स असतात. कारण आणि यांची अगदी तुटपुंजी पेन्शन असते. त्या इतक्या महागाईच्या ह्याच्यात त्या पेन्शनमध्ये यांचं भागत नाही. तर आम्ही काय करतो की ह्यांना कुठेतरी नोकरीची संधी देतो या नोकरी लावून देतो. अशा बरीच जणी आहे की त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेप्रमाणे आम्ही त्यांना नोकरी दिलेली आहे आणि लागलेल्याही आहेत. आणि नाहीच झालं तर आम्ही बचत गटासाठी त्यांना प्रेरित करतो, या मग तुम्ही तुमचा उद्योग सुरू करा. अशा आज त्या महिला आलेल्या नाही आहेत, नाही तर बऱ्याचशा जणींनी अशी प्रेरणा घेऊन प्रेरित होऊन असे आपले स्वतःचे बिझनेस पण सुरू केलेले आहेत. अच्छा, तर मग तुम्ही या महिलांना तुम्ही काय स्किल डेव्हलपमेंटचे क्लासेस घेता काय? जसं स्विंग मशीन्स आहे, टेलरिंग आहे, कुकिंग आहे, असे क्लासेस घेता का कसं आहे? नाही, असे मी आत्तापर्यंत तर असे यांचे क्लासेस घेतलेले नाही आहेत, अजून सुरूही केलेले नाही आहेत. कारण सगळ्याच याच्यात त्या इंटरेस्ट असतील या त्यांची क्रिएटिव्हिटी असते असं काही नसतं. पण मी त्यांना फक्त जेव्हा आम्ही मीटिंग असते, मी फक्त त्यांना विचारते की बा तुम्ही कशात तुम्ही काही करू शकता. तर तुम्ही ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्ही काही काम करू शकता तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला त्याच्यात मदत करते. या तुम्हाला मी स्पेशल त्याच्याकरता कोणाला तरी बोलवून तुम्हाला स्पेशल त्याचे क्लासेस घेऊन तुम्हाला ट्रेन करू शकते असं. तर असेही आहेत म्हणजे कोणी या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा स्ट्रगल तर खूप दिसतोय मला. पण सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही स्वतःहून पैसे लावता, तुम्ही कलेक्टिवली कसं हे सगळं मॅनेज करता? कारण कुठल्याही गोष्टीचा जो पाया आहे, तुम्हाला इथून घरातनं बाहेर पाऊल काढायचं असेल तरी पैसे हे लागतातच. तर ॲज एन NGO कुठनं ते हे सगळं मॅनेजमेंट कसं तुम्ही करता? हो, माझं NGO आहे, पण मला अजूनपर्यंत कोणाचं म्हणजे असं डोनेशन मिळालेलं नाही आहे. तर डोनेशन मिळालं नाही आहे, पण मी माझ्या खर्चांनी माझ्याच्यानी जितकं होऊ शकेल माझ्या बजेटप्रमाणे मी त्यांना मदत करते, पण नक्कीच करते. आणि ह्याच्या करताना मला माझ्या पतीचे खूप मोठे सहकारी आहेत. म्हणजे ते मला कुठल्याच गोष्टीकरता मना करत नाही. तर त्यांच्याकडूनही मला थोडासा फायनान्शियल सपोर्ट असतोच. तर ते असे करून मी आपले कामं चालवते, पण करते. तर का तुम्ही आव्हान कराल का की हे जे चांगलं काम तुम्ही करतायत, 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, महिला सक्षमीकरण आहे, फौजीच्या ज्या मिसेस आहेत त्यांच्यासाठीचा हा खूप सुंदर कार्यक्रम आहे. तर तुम्ही असं ह्याच्यातनं तुम्ही काय आव्हान करू इच्छितात की बाबा आता सध्या सगळ्या कंपन्या CSR देतात, डोनेट करतात, तर अशा काय गोष्टी करू इच्छितात का तुम्ही?
मला असं वाटतं की मला असे मिळालेत असं कोणी असे मला सहकार्य केलं अशा कुठल्या संस्थांनी, तर मी माझे काम अजून जोरावर चालू शकतील आणि मी अजून या मुलींना म्हणजे अजून काहीतरी अशी मदत करू शकेन की चला बा तुम्ही आता हे सुरू करा, तुम्ही म्हणजे त्यात मलाही थोडासा माझ्याबद्दल आत्मविश्वास येईल, थोडं मलाही मला वाटेल की सढळ हाताने मी यांचे काही करू शकते असं थोडं माझ्याही याच्यात येईल आहे. पण अजूनपर्यंत मला कोणी दिलेलं नाही आणि मी कोणाला मागितलेलंही नाही आहे. सगळ्या गोष्टी करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की घरनं काय मदत होती, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. फॅमिली तुमचं ज्यावेळेस तुम्ही आर्मीमध्ये होता त्यावेळेस कसं होतं, थोडंसं त्याच्याबद्दलही सांगा जेणेकरून लोकांना अजून जास्त माहिती पडेल. मी म्हणजे प्रॉपर नागपूरची असल्यामुळे आणि मग त्याच्यानंतर माझं एका फौजीशी जेव्हा लग्न ठरलं तेव्हा आमचे घरचे तर नाहीच म्हणाले होते की कुठे फौजी म्हणजे कुठे जाशील, आणि तेव्हा यांची पोस्टिंग आसाममध्ये होती. पण नाही, जे आता विधिलिखित असतं त्याला कोणी हे नाही करू शकत, मोडू नाही शकत. पण माझं झालं त्यांच्याबरोबर लग्न. पण मी आजही खूप खुश आहे कारण मला आर्मी लाईफ म्हणजे मी तुम्हाला सांगते इतकं मला आवडलं, कारण त्याच्यात मी माझी जी अशी इच्छा होती की चला बा मी काहीतरी केलं पाहिजे, कोणाकरता तरी काही केलं पाहिजे, तर मी ह्याच्यात म्हणजे जसं आवामध्ये वगैरे असतं आमचं की आर्मी वाईव्स वेलफेअर असोसिएशन, ह्याच्यात मी भरपूर कामं केली आहे. या जवानांच्या बायका वगैरे तिकडे यायच्या तेव्हा मला हे सगळं कामं करायला म्हणजे असं शिकायला मिळालं असं म्हटलं तरी चालेल, शिकायला मिळालं. आणि घरच्यांचा आणि मला मुलांचा तर पूर्ण सपोर्ट आहे. माझे आता मुलं मोठी आहेत पण माझ्या पतीचा तर मला काही नकार नाही आहे, पण माझे जे मुलं आहेत ते आता मोठी झालेली आहेत, लग्न झालं आहे त्यांचं, आणि तेही मला माझा मुलगाही नोकरी करतो, तो पण म्हणतो की म्हणजे तुला काही मदत पाहिजे असेल या तुला कोणाला काही असं मदत करायची असेल तुझ्या महिलांना तर मला सांग, मी पण माझ्या ह्याच्यातून देऊ शकतो. म्हणजे तर असं म्हणजे मला म्हणायचं म्हणजे की मला घरातून पूर्ण सपोर्ट आहे सगळ्यांचा. बरोबर आहे. सामाजिक काम करताना माणसाला बऱ्याच वेळा स्वतःहून पैसे लावावे लागतात, बऱ्याच वेळा घरच्यांचं असतं की वेळ देत नाहीत वगैरे. एक महिला असताना हे सगळे प्रॉब्लेम असतातच, तर तुम्ही कसं त्याला फेस करत असाल? माझं काय म्हणणं आहे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. मी समजा घरच्यांना खुश ठेवलं, मी समजा घरच्यांना सगळे कामं करून मी त्यांना सगळं करून मी समजा बाहेरची कामं केली तर घरच्यांनी नाही म्हणायला नको असं मला वाटतं की प्रत्येक स्त्रीनी, आणि तिच्यात तेवढी असतं कॅपॅसिटी असते की ती घरचं आणि बाहेरचंही, आणि करतातही आहे महिला, घरचंही करतात आहे आणि बाहेरचंही बघतात आहे. तर तसंच पण घरचं कसं की आपण घरच्यांना घरचं सगळं काम करून असं नाही की हे तुम्ही करून घ्या, हे तुम्ही करा, अर्धवट टाकून तुम्ही समजा बाहेरचं केलं तर ते तसं पटत नाही, मला नाही पटत ते तसं. त्यामुळे मला म्हणजे मी खुश असते मग असे कामं करायला. तर आता आपण वळूया मेन प्रश्नाकडे, जे महत्त्वाचं आहे, ज्याच्यासाठी आज आपण सगळे भेटलेलो आहोत, की कुठल्या प्रकारच्या प्रॉब्लेम्स फेस करतात या महिला, त्याच्यावर तुम्ही काहीतरी प्रकाश टाका. ह्या महिलांचे तर बरेचसे म्हणजे प्रश्न आहेत, समस्या आहेत. तर या सगळ्यात पहिले तर मी सांगितलं की मी शहीद पत्नीबद्दल बोलते की सगळ्यात पहिले त्यांचे म्हणजे पती शहीद होतात तेव्हा त्यांना म्हणजे काही तर अशा केसेस आहे की तुझ्याच पायगुणामुळे माझ्या मुलाचं नुकसान झालं आहे, त्यामुळे तू म्हणजे अजून त्याची तेरवी नाही झाली आणि तिला बाहेर काढलं गेलेलं आहे, अशाही आहेत. आणि बऱ्याच जणींना तर मग त्याचे हिस्से नाही, त्याचा जो वाटा असतो त्यांचा प्रॉपर्टीमध्ये ते सुद्धा त्यांना मिळालेलं नाही आहे. आणि अजून तर कोणाकोणाला तर मला असं वाटतं की तुला मुलगी आहे म्हणून, म्हणजे हे पण झालेलं आहे की मुलामुलीमध्ये पण फरक केलेला आहे की तुला मुलगी आहे तर तुला म्हणजे ह्याच्यात हिस्सा मिळणार नाही, कारण ती पण लग्न होऊन ती कोणाच्या घरी जाणार आहे, त्यामुळे ह्याच्याकरता सुद्धा त्यांनी म्हणजे नकार दिलेला आहे.
तर असे प्रॉब्लेम्स येतात. पण आम्ही म्हणजे आता गव्हर्मेंटने सांगितलं आहे की मुलींचा तेवढाच हक्क आहे, जेवढा मुलांचा तेवढाच मुलींचा. पण काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे जे असतात ना, सगळे असे रुरल एरियाचे असतात, म्हणजे गावातले वगैरे. तर त्यांना हे सगळं समजवण्याकरता आम्ही जातो, प्रयत्न करतो. पण मला असं वाटतं ह्याच्याकरता की समजा जिल्हा कल्याण अधिकारी समजा त्यांच्या घरी जाऊन भेट देतील, त्यांच्या परिवारांना समजवतील, तर मला असं वाटतं जास्त इफेक्टिव्ह राहील आहे. एक फौजी ज्यावेळेस फौजमध्ये नोकरी करत असतो तो खूप लहान वयामध्ये फौजमध्ये गेलेला असतो. तसंच त्याच्या पत्नीसुद्धा खूप लहान वयामध्ये त्याच्यासोबत असतात. परंतु ज्यावेळेस तो रिटायर होऊन बाहेर येतो तर एक वेगळंच जग असतं. यांना खूप सारे प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. पुण्यात तर मला वाटतं जिल्हा सैनिक बोर्ड पण आहे. तर त्यांचा तुम्हाला कसं काय सहयोग असतो? हां, जेव्हा हे सैनिक रिटायर होऊन येतात तेव्हा ते पण त्यांचे पण वय 35-40च्या आतलेच असतं आणि तेव्हा त्यांच्या जबाबदाऱ्या भरपूर वाढलेल्या असतात. तर त्यांना पण इकडे आल्यावर नोकरीची अशी गरज असते, म्हणजे की आपल्या फॅमिलीला सपोर्ट करायला. पण हे सगळ्या गोष्टीनं ह्या सगळ्या सैनिक कल्याणमध्ये जाऊनच म्हणजे अशा होतात की त्यांचे डॉक्युमेंटेशन्स भरपूर यांना डॉक्युमेंटेशन्स लागतात. ते सैनिक कल्याणमधूनच त्यांना त्याचा आधार घ्यावा लागतो, त्यांचे सहकार्य मिळालं पाहिजे. पण ही दुःखद बाब आहे की हे जेव्हा जातात तिकडे सैनिक कल्याणमध्ये तर जसे पाहिजे तसे त्यांना सहकार्य मिळत नाही. तासनतास त्यांना बसावं लागतं. तर ही तर सैनिकांची हालत आहे. मग तुम्ही विचार करा की आमच्या ह्या शहीद पत्नींची काय हालत असेल. त्यांना तर म्हणजे काही तर शिक्षित पण नाही आहे, त्यांना कळतही नाही की कुठले डॉक्युमेंटेशन काय म्हणजे कारण अचानक पतीची हे शहीद झाल्यामुळे त्यांना हे सगळं काही माहिती नसतं. तर ह्याच्याकरताच हे आणि भरपूर सैनिक आपले पुण्यात आहे. तर ह्याच्याकरताच मेन सैनिक कल्याण डिपार्टमेंट आपलं पुण्यात आहे, त्याचं रिजनल ऑफिसच आपलं पुण्यात आहे. पण तिथे पण यांना मदत मिळत नाही. एक तर तिथे जिल्हा अधिकारी बिलकुल मदत करत नाही आणि जे मेन आहेत संचालक ते परमनंट नसतात, ते पण ॲडिशनल कोणीतरी आलेले असतात. तर ते पण पूर्ण वेळ देऊ शकत नाही आणि ते पण बघू शकत नाही की आपला स्टाफ किती काम करू शकतो, किती करतो आहे, आणि करतो आहे की नाही करत आहे. तर ह्या अशा थोड्या समस्या आहेत. हे आता आपले म्हणजे सुनील काळे आहेत, ते आपल्याला सगळं समजावूनच सांगतील, कारण त्यांनी हे अनुभवलेलं आहे. तर त्यामुळे ते सांगणारच आहे हे आपल्याला. मॅडम, तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला आणि समाजाला काय मेसेज द्याल जेणेकरून वीर पत्नी ह्यांच्यासाठी समाज मदतीसाठी सढळ हाताने पुढे यायला पाहिजे? तर आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही काय मेसेज द्याल? मी हे सांगू इच्छिते की हे जे शहीद पत्नी, वीर पत्नी आहेत यांना दुर्लक्षित घटक न समजता त्यांच्या पुनर्वसनाकरता त्यांनी म्हणजे समाजाने सहकार्य केलं पाहिजे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे. कारण आपण हे विसरायला नको की त्यांच्या पतीच्या बलिदानामुळेच, त्यागामुळेच आपण इथे सुरक्षित आहोत, आपण इथे आपला देश सुरक्षित आहे. आणि माझं म्हणणं आहे की आपले सैनिक आपली देशाची शान आहे, देशाचा मान आहे आणि देशाचे भविष्य आहे. तर आणि ते तिथे आपल्या सरहद्दीवर रात्रंदिवस तिथे आपल्या शत्रू राष्ट्राशी लढत असतात. आणि तिथे मानवच शत्रू नसतो, तिथे निसर्गही शत्रू असतो. म्हणजे अति थंडी, अति गरमी, अतिवृष्टीलाही त्यांना सामना द्यावा लागतो. तर अशा परिस्थितीत ते तिथे तैनात असतात. म्हणूनच आपण इथे सगळे सण वार, दिवाळी, दसरा सगळे हे कार्यक्रम आपण हे साजरे करू शकतो. म्हणून माझे प्रत्येक भारतीयांना सांगावंसं वाटते की आपण आपल्या सैनिकांचे आजन्म ऋणी राहून त्यांचा सन्मान केला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट मला म्हणजे इथे
जरा ह्या आपल्या अग्निपथ योजनाबद्दल बोलावीशी वाटते की ही योजना मला तर उत्तम वाटते आहे. कारण ह्याच्यातून जे अग्निवीर्स बाहेर येतील त्यांची म्हणजे ही जी शिस्तबद्ध स्ट्रिक्ट ट्रेनिंग करून ते जेव्हा बाहेर निघतील तेव्हा ते मानसिकदृष्ट्या शारीरिक आणि बौद्धिकरित्या ते विकसित झाले राहतील आहे. आणि असे त्यांचे म्हणजे काही तर हे आहेत जे डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जातील, पण काही आहेत जे हे IAS IPS आणि अधिकाऱ्यांचे पोस्ट त्यांना मिळतील आणि असा त्यांना लमसम अमाऊंट मिळालेला असेल की त्याच्यात ते आपले बिझनेस सुरू करून उद्योगपती पण बनू शकतात. तर मला म्हणजे असं सांगायचं आहे की ही योजना उत्तम आहे आणि हे समजा उद्योगपती बनू शकतील आणि त्याच्यात ते म्हणजे की हे जी आपली स्टार्टअप आणि मेक इन इंडियाला चालना मिळेल आहे. आणि ह्याचे तर मला म्हणजे मी म्हणते की ही योजना चांगली आहे आणि माझे पूर्णपणे याला सपोर्ट आहे. जय हिंद, जय भारत. तर आपण अजून एक असंच वीरपत्नीसोबत बोलणार आहोत की काय समस्या आहेत. ताई, काय थोडंसं तुमच्याबद्दलही सांगा आणि काय काय प्रॉब्लेम्स असतात हे पण थोडंसं सांगा. नमस्कार, मी स्मिता बुरुटे, वाईफ ऑफ हवालदार बापूसाहेब राजाराम बुरुटे. माझे पती सिग्नलमध्ये होते. रिटायरनंतर त्यांची डेथ झाली. त्याच्यानंतर मला एक मुलगी आहे. माझ्या पतीच्या निधनानंतर माझी मुलगी 6 महिन्याची होती. तिला घेऊन मी आजपर्यंत स्ट्रगल करत आली. तर सासरच्यानी तर बिलकुलच नाही सपोर्ट केलेला मला. माझ्या नवऱ्याच्या म्हणजे पतीच्या निधनानंतर 3ऱ्या दिवशीच मला घरातून काढलं त्यांनी आणि तिथूनच माझा प्रवास सुरू झाला स्ट्रगल करण्याचा. नोकरीचा प्रयत्न केला तुम्हाला? नोकरीचं काय? हो, नोकरीचा पण खूप प्रयत्न करते. सगळीकडं अर्ज ॲप्लिकेशन जिथं पाहिजे तिथं देते. त्यातून पण काय अजून नोकरी नाही आहे. तुम्ही नारी शक्ती ही जी संघटना ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी बोलला, त्यांच्यासोबत आला, काय त्याचे बेनिफिट्स मिळाले, काय कसं? कारण ह्या सगळ्या एक्सरसाइजचा अर्थच आहे की तुम्हाला एक आत्मसन्मान मिळाला पाहिजे, नोकरीसाठी प्रयत्न झाले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल थोडंसं सांगा. कसं होतं इथलं वातावरण, काय कसं? मी खूप म्हणजे पहिला मला काहीच जग माहिती नव्हतं. माझ्या पतीच्या निधनानंतर खूप सगळीकडे म्हणजे सैनिक बोर्डात जसं जिथं म्हणजे मी पेन्शनसाठी सगळीकडंच अर्ज वगैरे करत गेले, ॲप्लिकेशन भरत गेले, पण कुठंच मला असं मानसन्मान मिळत नव्हता. तर मानसन्मान मिळाला तो मॅडममुळे जास्त मानसन्मान मिळाला. मॅडमनी खूप सपोर्ट केला आम्हाला. मला तर खूपच सपोर्ट केला. एक मुलगी आहे म्हणून घरून खूप मला दुजाभाव करत आहे अजूनही. पण मॅडमनी सतत सांगितलं की बाबा आहे, तुझी मुलगी आहे, तू आहे, तिला व्यवस्थित नाही का पालनपोषण तिचं करायचं, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, अशा म्हणजे त्या सपोर्ट देतात आम्हाला. आणि प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो. त्यांच्या कार्यक्रम पण आमच्यासाठी त्या ठेवतात. तुमचं काय म्हणणं आहे देशासाठी, समाजासाठी की काय व्हायला पाहिजे एक वीर पत्नीसाठी? समाजाने म्हटलं तर समाजाने बदललं पाहिजे. एक वीर पत्नीचा जो स्ट्रगल करतात, आम्ही जसं म्हणजे घराबाहेर पडलं तर म्हणतात की अरे ही तर विधवा पत्नी आहे, हिला काय मान सन्मान द्यायचा. जसं चार चौघात आम्ही जातो, बोलतो, तर ते नाही का वेगळा दृष्टिकोन पकडतात. पण आम्हाला माहिती आहे आम्ही किती स्ट्रगल करतो. एक म्हणजे मजबुरी नाही आहे, आम्ही उलट नाही का आम्हाला म्हणजे अभिमान आहे की माझे पती देशाची सेवा करताना किंवा रिटायर झाल्यानंतर डेथ झाली. स्ट्रगल म्हणजे मुलीसाठी जगतोय आता, पण समाजाने आम्हाला पण थोडा सपोर्ट केला पाहिजे. बाबा तिची मुलगी आहे, तिला
दुजाभाव नाही केला पाहिजे. मुलगा आणि मुलीचा भेदभाव म्हणतात ना, तो भेदभाव खूप होतो आहे आणि माझ्या बाबतीत तर भरपूरच झालेलं आहे ना. माझ्या सासरी मला गावी नाही का जे शेत जमीन घेतली माझ्या नवऱ्याने, जेव्हा म्हणजे फौजमध्ये भरती झाले तेव्हा त्याच्यानंतर सर्व त्यांनी घरी सुधारणा केली, शेती घेतली, घर सुधारणा केली, परत लग्न झाले आमचं. मग नंतर सगळं त्यांनी घरीच दिलेलं होतं. रिटायरनंतर पण सगळं घरी दिलेलं. त्यांच्या निधनानंतर आमचं काय आहे, आम्हाला कोणीच सपोर्ट करत नाही, ना समाज करतो ना घरचे करतात. मग ह्याच्या बाबतीत थोडंसं बदललं पाहिजे असं मला वाटतं. आणि माझं शेतजमीन बाबतीत जे आहे, मला एकच मुलगी असल्यामुळे सासरची लोक म्हणतात की नाही द्यायचं हिला. मग तिथं पण मी त्यांच्याशी बोलले की का नाही देत मला, तर ते म्हणतात की एकच मुलगी आहे, दिल्या घरी मुलीला जाईल, दुसऱ्या परक्या घरी जाणार. मग तुम्ही हे म्हणताय, मग तुमच्या मुलीला तुम्हाला शेतजमीन द्यायची आहे, मग ते कसं द्यायचं आहे तुम्हाला? मग ही पण तुमची मुलाचीच मुलगी आहे ना, हे का तुम्ही लक्षात घेत नाही? आणि जसं म्हणजे आम्ही गावी जातो, आम्हाला असं म्हणजे वागणूक, तुच्छ वागणूक दिली जाते की नाही का. एक ते होते म्हणजे पती होते माझे मिस्टर, तेव्हा खूप मान सन्मान भेटायचं. आता बिलकुल मान सन्मान देत नाहीत. मग आमच्या मुलांनी कुठं जायचं? तो ये आह्वान मैं अपने व्यूअर्स को भी करूँगा कि आपने देखा क्या भावनाएं हैं, किस तरीके से लोग तिरस्कार कर रहे हैं, और इस सब से कहीं ना कहीं हम लोगों को ऊपर उठना होगा, समाज में परिवर्तन लाना होगा, समाज की विचारधारा में परिवर्तन लाना होगा. तो अगर ऐसा होता, जो 15% का जो रिजर्वेशन है वो इन मेरी माता बहनों को मिलता, तो आज ये भी अपने जीवन में एक थोड़ा तो कहीं ना कहीं अपना सुखी जीवन व्यतीत कर रही होती. और भी हम अपनी माता बहनों से बात करेंगे, देखेंगे उनके भी क्या विचार हैं. नमस्कार, मी कल्याणी सुनील शेकटकर. माझे मिस्टर नेव्हीमध्ये होते. रिटायरमेंटनंतर 1 वर्षानंतर मला असं समजलं की व्हिडिओच्या बेसला वेट कॅन्टीन वगैरे असे मिळतात, शॉप्स असं चालवायला मिळतात. तर मग मी माझं कसं, मी हाऊसवाईफ असल्या कारणाने मी वेट कॅन्टीन चालवण्यासाठी अप्लाय केलं आणि मला आर्मी कमांडर मॅडमकडून मला ते आवामधून मिळाल्यानंतर मी खूप छान प्रकारे असं कॅन्टीन चालवायला घेतलं. 9 वर्ष मी चालवले आणि मी चालवत असताना म्हणजे व्हिडिओच्या बेसला जेव्हा मिळालेलं असतं, माझं म्हणणं हेच आहे की व्हिडिओच्या बेसला जेव्हा मिळालेलं असतं तेव्हा ऑन ड्युटीमधले मोठे अधिकारी साहेब आले मध्ये आणि त्यांनी त्यांच्या वाईफसाठी माझं कॅन्टीन 1 दिवसाचं नोटीस देऊन ते काढून घेतलं गेलं. हे मला पटलं नाही. मग मी त्यांच्यासाठी लढायचं मी खूप प्रयत्न केला, पण शेवटी ते मोठे ऑफिसर असल्यामुळे मला लढता नाही आलं. मग मी तिथून शांतपणे निघाले. मग मला एक प्लॅटफॉर्म मिळाला. मिसेस ब्रिगेडियर गर्गे मॅडमशी माझी ओळख झाली. त्यांनी मला त्यांच्यामध्ये सामील करून घेतलं आणि मी त्यांच्या थ्रू आता काही जॉब किंवा शॉप्स वगैरे काही असतील त्यामध्ये मी त्यांच्याकडून मागण्याची प्रयत्न करत आहे आणि मला त्या सपोर्ट करत आहेत. आणि मग आमचा जेव्हा म्हणजे नारी शक्तीचा एक हे झालेलं आहे, संघटना तयार झालेली आहे, त्यामध्ये मी त्यांच्यासोबत नेहमी असते आणि त्या मला बोलून घेत असतात की कुठे काही लेडीजला काही हेल्प हवी असेल, काही असेल तेव्हा तू येत जा, मदत करत जा, कारण मी त्यातून गेलेली आहे. त्यामुळं माझा सपोर्ट होईल मॅडमशी, मी मॅडमसोबत राहील आणि त्यांना सपोर्ट करत राहील. माझं नाव अलका शिंदे आहे. मी नारी शक्तीमध्ये जवळजवळ 1 वर्ष झालं जॉईन झाले. मॅडम आणि सर खूपच सपोर्ट करतात. यांच्या थ्रू आम्ही आता जवळजवळ गावाकडील वगैरे सर्व ज्या बायकांना गावाकडे काही माहिती नव्हतं आर्मीबद्दल वगैरे, ते पूर्ण आम्ही त्या लोकांना पूर्ण महाराष्ट्रामधून माजी सैनिकच्या पत्नींना, शहीद पत्नी या सर्वांना आम्ही जॉईन करून घेत आहोत आमच्या नारी शक्तीमध्ये. आमच्या कार्यक्रमातर्फे आम्ही संक्रांतीला शहीद पत्नींचं हळदी कुंकू, सर्वांचं दसऱ्यामध्ये गरबा वगैरे असे कार्यक्रम आम्ही अरेंज करतो नारी शक्तीतर्फे. मी मॅडमला सर्वप्रथम धन्यवाद करेल की त्यांनी म्हणजे आम्हाला जो सपोर्ट केला तो खूप मोठा आहे आणि एक लेडीजचं दुःख समजू शकते.
त्याच्यामुळे मला तर असं एक कोणीतरी हवं होतं की आपण बोलू शकतो, मोकळं होऊ शकतो. तर मॅडम भेटल्या तेव्हापासून आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करतो. आणि त्यांनी जसं सांगितलं की शहीद पत्नींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. खरं तर समाजामध्ये हळदी कुंकू किंवा बांगड्या वगैरे हे म्हणजे नाही का आम्ही खूप अभिमानाने जगतो की एक वीर पत्नी आहे, शहीद पत्नी आहे. पण बाहेर जेव्हा समाजात जातो एक विधवा हा शब्द उच्चारला जातो, तो खूप चुकीचा आहे. असा शब्द वापरू नये, कारण की त्याने बलिदान दिलेलं असतं. सौभाग्याचं लेणं जे असतं ते समाजासाठी, देशासाठी दान केलेलं असतं. तर मॅडमनी त्याच्यातून जो शहीद पत्नींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता, त्याच्यामुळे एक आम्हाला जगण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळते. आणि खूपच म्हणजे मोठी गोष्ट आहे की हळदी कुंकवासारख्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी करण्यात आलं. आणि माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते खरंच खूप छान आहेत. ते मला दरवर्षी हळदी कुंकवाला जेव्हापासून माझे मिस्टर शहीद झालेत तेव्हापासून बोलवतात. त्यांनीही भेदभाव ठेवला नाही. पण समाजामध्ये किंवा खेडेगावामध्ये अजूनही ही मानसिकता खूप विचित्र पद्धतीची आहे की ती नाही, तिचे पती नाही आहे, मग ती अशी तशी खूप काही म्हणजे असं राहिलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे, असे कपडे घातले पाहिजे. ही मानसिकता ही कुठेतरी बदलली पाहिजे. आणि जे मॅडममध्ये जे म्हणजे समाजामध्ये बदल घडवतात तो खूपच छान आहे. आणि आमच्यासाठी म्हणजे मॅडम खूपच सपोर्ट करतात.